लोकप्रशासनाचे स्वरूप हा घटक आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, लोकप्रशासनाचे स्वरूप अभ्यासत असताना आपण एक महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. ती म्हणजे आपण या विषयाकडे कोणत्या अर्थाने पाहतो किंवा या विषयाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले जाते याचा प्रामुख्याने विचार करणे आवश्यक आहे. काही विचारवंत लोकप्रशासनाची ही संज्ञा देशाचा कारभार करणाऱ्या सर्वोच्च व्यवस्थेसाठी वापरतात. उदाहरणार्थ देशाची मंत्री परिषद किंवा मंत्रिमंडळ ही एक राज्यशास्त्राची शाखा म्हणूनही विचार केला जातो. सार्वजनिक धोरणांची अंमलबजावणी म्हणजे लोकप्रशासन होय. लोकप्रशासन हा एक व्यवसाय आहे, एक पेशा आहे आणि व्यवसाय म्हटले की ती एक कला आहे असेही म्हटले जाते. आजच्या काळात अनेक विचारवंतांनी लोकप्रशासनाला एक सामाजिक शास्त्र मानले आहे. प्रशासनाने नेमक्या कोणत्या प्रक्रियांचा समावेश करावा हा विषय समोर आल्यास प्रशासनाच्या विचारवंतांमध्ये मतैक्य आढळत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या स्वरूपासंबंधी दोन दृष्टिकोन आढळतात. नंबर 1 प्रशासनासंबंधीचा सर्वव्यापी दृष्टिकोन आणि नंबर 2 प्रशासनासंबंधीचा व्यवस्थापकीय दृष्टिकोन. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा प्रशासनासंबंधीचा सर्वव्यापी दृष्टिकोन आपण बघणार आहोत. एखादे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी करण्यात येणाऱ्या समग्र प्रक्रियांचा समावेश यात होतो. त्या विशिष्ट कार्याच्या एकूण गोळाबेरीजेस प्रशासन असे म्हणावे. त्यांचे स्पष्ट मत आहे. या विचारापासून संघटनेच्या प्रमुखापासून ते थेट संघटनेच्या अगदी कनिष्ठ पातळीपर्यंत म्हणजे प्रशासनातील शेवटच्या शिपायापर्यंत कार्याचा लोकप्रशासनात समावेश होतो. कर्मचारी वर्गाची शारीरिक कार्य, मानसिक कार्य व तांत्रिक ज्ञान यावर आधारलेली सर्व कार्य यांचा समावेश लोकप्रशासनात होतो. त्यामुळे लोकप्रशासनाचे कार्य करणाऱ्या या सर्व कार्यांचे व्यवस्थापन करावे लागते. व्यवस्थापनाच्या कार्यालाच प्रशासन असे म्हणता येते. नंबर 2 प्रशासनासंबंधीचा व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन. एखादे उद्दिष्ट प्राप्तीसाठी करण्यात येणाऱ्या केवळ व्यवस्थापकीय कार्यांचा समावेश प्रशासनात करण्यात येतो. संघटनेच्या प्रशासकीय कार्यात संघटनेतील सर्वांचा सहभाग असतो, परंतु प्रशासन या संज्ञेचा वापर करण्याचा झाल्यास केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या कार्याचा किंवा पर्यवेक्षणात्मक कार्य करणाऱ्या कार्यांचाच समावेश प्रशासनात होतो. या दृष्टिकोनानुसार नियोजन, समन्वय, पर्यवेक्षण, निर्देशन, नियंत्रण, वित्तीय नियंत्रण इत्यादी कार्याचा समावेश प्रशासनात होतो. ही व्यवस्थापकीय कार्य आहेत. यावरून या व्यवस्थात्मक दृष्टिकोन असे म्हटले आहे. प्रशासनाच्या स्वरूपाचा विचार करत असताना प्रशासन 2 कृतीमध्ये फरक केला पाहिजे. कार्य करणे आणि कार्य करून घेणे या त्या 2 कृती आहेत. या 2 कृतीपैकी केवळ कार्य करून घेणे या व्यवस्थापकीय कार्याचाच समावेश प्रशासनात केला जातो. कारखान्यासाठी संचालक मंडळ असते. ते धोरणविषयक कार्य करते. संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्यवस्थापक संचालक करत असते. त्यांच्याकडून समन्वय, पर्यवेक्षण, निर्देशन अशी कामे केली जातात. कारखान्यात विभाग प्रमुख, पर्यवेक्षक, फोरमन, लेखपाल, संदेशवाहक, मजूर, पहारेकरी, द्वारपाल, चपराशी इत्यादी कर्मचारी काम करत असतात. प्रशासनाच्या सर्वव्यापी दृष्टिकोनानुसार वरील सर्व कार्यांचा समावेश प्रशासनात होईल. प्रशासनाच्या व्यवस्थापना